अर्ध राज्य मिळवण्यासाठी सगळेच घाणीत उड्या मारत होते, पण ज्यासाठी उड्या मारत होते तो हार तिथे नव्हताच. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकवण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती. तिने आपला मौल्यवान कंठा काढून बाजूला ठेवला. इतक्यात एक कावळा आला आणि तो कंठा उचलून उडून गेला. झाडावर बसून त्याने तो खाण्याचा प्रयत्न केला, पण हिऱ्यांचा कंठा खाणं शक्य नव्हतं. तो कंठा झाडावरच लटकत राहिला. इकडे राणीला कंठा सापडेना. ती रडत राजाकडे गेली. राजाने जाहीर केले, जो कोणी कंठा आणेल त्याला अर्ध राज्य बक्षीस. सगळीकडे शोध सुरू झाला. अचानक एका घाणेरड्या नाल्यात हार दिसला. अर्ध्या राज्याच्या आशेने सैनिकाने उडी मारली, पण हार गायब. कोतवाल उडी मारतो, हार गायब. मंत्री, सरदार, प्रधान सगळे उड्या मारतात, पण हार कोणालाच मिळत नाही. जो उडी मारे त्याला हार दिसेनासा होई, जो बाहेर येई त्याला हार पुन्हा दिसे. राजाही स्वतः उडी मारतो. तेवढ्यात एक संत तिथून जात असतात. ते हसतात आणि म्हणतात, अरे वेड्यांनो, तो हार पाण्यात नाही, तो झाडावर आहे. पाण्यात दिसतंय ते फक्त त्याचं प्रतिबिंब. सगळे थबकले आणि त्यांना आपली चूक कळाली. आज आपणही असंच करत आहोत. खरं सुख, समाधान, शांती, मनस्वास्थ्य शोधण्याऐवजी आपण त्याच्या प्रतिबिंबामागे धावत आहोत. जरा थांबा, वर बघा. खरं सुख तिथे आहे, जिथे आपण शोधतच नाही. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.